Next article is hormones of gastrointestinal tract. एलिमेंटरी कॅनॉल जो आपला आहे 30 फूट लांब एलिमेंटरी कॅनॉल आहे. या माउथ मधून घेतलेलं फूड याचा प्रवास पुढं ॲनस पर्यंत व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते फूड काम संपलं पुढं ढकलायला, काम संपलं पुढं ढकलायला पाहिजे, काम संपलं पुढं ढकलायला पाहिजे आणि यासाठी पेरिस्टाल्टिक मोमेंट व्हायला पाहिजेत आणि त्या मोमेंटसाठी हार्मोन्स महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर बकल कॅव्हिटी मध्ये सिक्रीट केला जातो सलायवा, स्टमक मध्ये सिक्रीट केला जातो गॅस्ट्रिक ज्यूस, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये डिओडेनम मध्ये ओपन होतात पॅनक्रियाज आणि लिव्हर, ते सिक्रीट करतात पॅनक्रियाटिक ज्यूस, बाईल ज्यूस. स्मॉल इंटेस्टाइन मधून सिक्रीट केला जातो इंटेस्टाइनल ज्यूस. तर या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूसच्या सिक्रीशन साठी स्टिम्युलेट करण्याचं काम पण हार्मोन करतं आणि इनहिबिट करायचं काम सुद्धा हार्मोन्स करतात. तर काही हार्मोन्स आपण इथं विचारात घेणार आहे, जसं जो स्टमकचा वॉल आहे, या स्टमकच्या वॉल्स मधून गॅस्ट्रिनचं सिक्रीशन होत आहे आणि हे गॅस्ट्रिन हार्मोन काय करतं, इट स्टिम्युलेट द सिक्रीशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस. त्यामध्ये मग HCl असेल, एन्झाइम्स असतील, यांचं सिक्रीशन करण्यासाठी जो स्टिम्युलस दिला जातो तो स्टिम्युलस दिला जातो या गॅस्ट्रिन हार्मोनच्या मदतीनं. पुढं डिओडेनम मध्ये गेल्यानंतर गॅस्ट्रिक इनहिबिटरी फॅक्टर तिथं सिक्रीट केला जातो. एक फॅक्टर किंवा पेप्टाइड आहे, कारण डिओडेनम पासून पुढं ऍसिडिक मीडियमचा काही उपयोग नाही आणि मग याचा जो इफेक्ट आहे तो इनहिबिट करण्याचं काम गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड करणार. त्यानंतर पुढं स्मॉल इंटेस्टाइन मधून सिक्रीटिन्स हे हार्मोन सिक्रीट केलं जातं आणि हे हार्मोन काय करतं, बाईल ज्यूस मधून वॉटर बायकार्बोनेट्स, त्याचबरोबर पॅनक्रियाटिक ज्यूस रिलीज करण्यासाठी या हार्मोनचा स्टिम्युलस गरजेचा आहे. त्याच्यानंतर कोलेसिस्टोकायनिन त्याला आपण CCK असं म्हणतो. इंटेस्टाइन मधूनच हे पण सिक्रीट होत आहे आणि ते काय करतं, कॉन्ट्रॅक्शन ऑफ गॉल ब्लॅडर टू रिलीज बाईल ज्यूस. गॉल ब्लॅडरचं कॉन्ट्रॅक्शन करून बाईल ज्यूस रिलीज करण्यासाठी हे हार्मोन महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर विलिकिनिन्स
जे पेरिस्टाल्टिक मोमेंट आहे, स्मॉल इंटेस्टाइन मध्ये होणारी जी पेरिस्टाल्टिक मोमेंट आहे ती स्टिम्युलेट करणार आणि जे फूड ॲब्सॉर्प्शन ते पण स्टिम्युलेट करणार. असे काही मेन हॉर्मोन्स फक्त आपण इथं डिस्कस केलेले आहेत. तसे तर अनेक हॉर्मोन्स या ट्रॅकमध्ये सिक्रीट केले जातात. बेस काय, ज्यूस सिक्रीट करायला सांगण्यासाठी हॉर्मोन्स, स्टॉप करायला सांगण्यासाठी हॉर्मोन्स आणि पेरिस्टाल्टिक मोमेंट करायला सांगण्यासाठी हॉर्मोन्स आणि त्याचबरोबर ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस जी आहे, फूड ॲब्सॉर्ब करायची ती प्रोसेस पण स्टिम्युलेट करण्यासाठी हॉर्मोन्स इथं गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅकमध्ये अशा प्रकारचे हॉर्मोन्स सिक्रीट केले जातात. So these are some hormones of GI tract. त्याच्यानंतर या चॅप्टरचं लास्ट आर्टिकल आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ हॉर्मोन. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ हॉर्मोन. जनरली हॉर्मोन मध्ये दोन मेन ग्रुप इथं विचारात आपण घेणार आहे, प्रोटीन हॉर्मोन्स आणि त्याचबरोबर स्टिरॉइड हॉर्मोनची ॲक्शन कशी आहे. तर प्रोटीन हॉर्मोनचा विचार केला, जर आपण प्रोटीन हॉर्मोनचा विचार केला तर प्रोटीन हॉर्मोन हे जिथून सिक्रीट होणार असेल त्या ग्लँडमधून येणार ब्लडमध्ये आणि ब्लडमध्ये आल्यानंतर येणार इथं सेलकडं आणि सेलवरती त्याचे रिसेप्टर्स आहेत. रिसेप्टर्स ऑफ hormone present on cell membrane. सेल मेम्ब्रेन वरती हे रिसेप्टर्स आहेत आणि इथं हे हॉर्मोन या रिसेप्टर बरोबर बाइंड होणार आणि आत निरोप द्या. जसं आपल्याला आपल्या मित्राच्या घरी गेलोय आपण आणि निरोप द्यायचा आहे, तर हा निरोप देण्याची पहिली मेथड, आपण गेलोय परंतु गेटमधून आपल्याला आत एंट्री नाही आहे, आपण काय करणार, दुसरी एक व्यक्ती घरातली तिथं गेटला येईल आणि ती व्यक्ती म्हणेल की तो कामात आहे, तुझा काय निरोप द्यायचा आहे तो मला सांग, मी निरोप देतो. मी म्हणजे पहिला केमिकल मॅसेंजर हॉर्मोन आहे, पण मी डायरेक्ट मित्राला निरोप दिला नाही, त्याला मध्यस्थ घरातली व्यक्ती म्हणजे सेकंड केमिकल मॅसेंजर तो सेल लेवलला तयार होतो आणि इथं सेल लेवलला इथं त्याचे रिसेप्टर समजा आहेत, हे आपण सांगितलं, इथं हे रिसेप्टर इथं आहेत. या ठिकाणी एक एन्झाईम आहे ॲडेनिल सायक्लेज. हे एन्झाईम काय करतं, या रिसेप्टर कडनं आता दुसऱ्याकडे निरोप द्यायचा आहे, तर हे एन्झाईम काय करणार, एटीपीचं कन्व्हर्जन सायक्लिक एएमपी मध्ये करणार. सायक्लिक एएमपी हॉर्मोन हा फर्स्ट मॅसेंजर आहे, पण सायक्लिक एएमपी सेकंड केमिकल
मॅसेंजर आहे. फक्त तोच आहे का, प्लस त्याबरोबर CA++ असेल, त्याबरोबर IP3 असेल. हे सगळे सेकंड केमिकल मॅसेंजरचं काम करतात. हे सगळे सेकंड केमिकल मॅसेंजरचं काम करतात. मग हे सायक्लिक AMP किंवा हे मॅसेंजर करतात काय, चेंजेस परमेबिलिटी ऑफ सेल मेम्ब्रेनची परमेबिलिटी बदलतात. तुम्हाला माहिती आहे ADH DCT ऑफ नेफ्रॉनकडे गेल्यानंतर तिथल्या सेलच्या मेम्ब्रेनची परमेबिलिटी चेंज होते. तर तसं एक वर्किंग आहे याचं. किंवा ॲक्टिवेट एन्झाईम सिस्टीम ऑफ सेल. इथं जे एन्झाईम्स आहेत त्या सेलमध्ये, हे सेल मेम्ब्रेन, हा सायटोप्लाझम, समजा हा न्यूक्लियस आहे, जे काय असेल हे सेलचं. तर याच ठिकाणी प्रोटीन हॉर्मोन आलं. बघा प्रोटीन हॉर्मोनचं वर्किंग कसं आहे, ज्या ग्लँडमधून प्रोटीन हॉर्मोन सिक्रीट झालंय ते हॉर्मोन ब्लडमध्ये येणार, ब्लडकडनं टार्गेट ऑर्गन, टार्गेट ऑर्गन ज्या सेल्स आहेत तिथं त्याचे रिसेप्टार आहेत, त्या रिसेप्टारकडे जाणार, बाइंड होणार. तिथं सेल मेम्ब्रेन मध्ये ॲडेनिल सायक्लेज एन्झाईम आहे आणि ते एन्झाईम ॲक्टिवेट होतं. ते ATPचं कन्व्हर्जन सायक्लिक AMP मध्ये करतं. सायक्लिक AMP काय करतं, सेल मेम्ब्रेनची परमेबिलिटी चेंज करेल किंवा एन्झाईम सिस्टीम ॲक्टिवेट करून ती ॲक्टिव्हिटी जे मेम्ब्रेन या हॉर्मोनचा जो रोल असेल तो इथं परफॉर्म केला जाईल. आणि जसं सायक्लिक AMP सेकंड केमिकल मॅसेंजर आहे, तसं CA++ किंवा IP3 हे सुद्धा सेकंड केमिकल मॅसेंजरचं काम करतात. आता ज्यावेळी स्टिरॉइड हॉर्मोन असेल त्यावेळेचं नेमकं वर्किंग कसं आहे, स्टिरॉइड हॉर्मोनचं काम कसं आहे, प्रोटीन हॉर्मोनला आत एंट्री दिली का नाही. प्रोटीन हॉर्मोन ज्यावेळी गेलं त्यावेळी काय केलंय, समजा आपल्याला आपल्या मित्राला निरोप द्यायचा आहे, गेटच्या आत आपल्याला एंट्री दिली नाही कारण कोरोना आहे, कोरोनाचं संकट आहे. तर आपल्या गेटलाच दुसऱ्या व्यक्तीकडे सायक्लिक AMP कडे आपण निरोप पाठवला आणि तो तिकडे दिला गेला. पण ज्यावेळी स्टिरॉइड हॉर्मोन काम करतं तर स्टिरॉइड हॉर्मोनचे रिसेप्टार हा न्यूक्लियस आहे. आता इथं जरा थोडे त्याचं काम इथं असल्यामुळं जरा न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आपण थोडक्यात हे करू. न्यूक्लिओलस आहे आणि क्रोमॅटिन फायबर्स जे काय असतील ते इथं आहेत. आता स्टिरॉइड हॉर्मोन जे आहे हे ग्लँड मधून सिक्रेट झालं. ते सिक्रेट झाल्यानंतर ब्लड मध्ये आलं. ब्लड मधून ते जाणार टार्गेट ऑर्गन कडं आणि टार्गेट ऑर्गनचं हे सेल मेम्ब्रेन आहे. हा सायटोप्लाझम आहे, हा न्यूक्लियस आहे. तर प्रोटीन हॉर्मोनला इथं गेटलाच अडवलं होतं, मेम्ब्रेनच्या आत त्याला एंट्री नव्हती. आता निरोप द्यायची दुसरी पद्धत,
मला माझ्या मित्राच्या घरी जाऊन निरोप द्यायचा आहे. पहिली पद्धत काय होती? मी निरोप द्यायला गेलो पण मला गेटवर अडवण्यात आलं. करोनाचं संकट आहे, आता आत येऊ नको, तुझा काय निरोप असेल तर मी देतो, मला सांग. म्हणजे मी गेटच्या आत न जाता गेटवरनच दुसऱ्या व्यक्तीकडं निरोप पाठवला. परंतु दुसरी सिस्टीम अशी आहे की आता संकट नाही आहे समजा, तर मी ज्यावेळी जाईल त्यावेळी गेटमधून डायरेक्ट माझ्या मित्राच्या रूममध्ये जाऊन डायरेक्ट निरोप देईल. मला गेटवर अडवायचं काही कारण नाही, अडवलं जाणार नाही. ही दुसरी सिस्टीम स्टिरॉइड हॉर्मोनच्या बाबतीत आहे. हे हॉर्मोन जे आहे त्याला इथं अडवलं जात नाही, इथून डायरेक्ट ते येणार. हे डायरेक्ट येणार. न्यूक्लियसमध्ये त्याचे रिसेप्टर्स आहेत. आता काही जण म्हणतात सायटोप्लाझम, काही जण म्हणतात न्यूक्लियसमध्ये आहेत. ठीक आहे, रिसेप्टर्स त्याच्या इथं आहेत, ते आत येणार. हॉर्मोन आत आलं, सेलमध्ये आत आलं. आत आल्यानंतर ते सिस्ट्रॉन म्हणजे जीन आहे. DNA कडे जीन आहे, त्या जीनला ऍक्टिव्हेट करेल. तो जीन ऍक्टिव्हेट करेल आणि त्याच्या साह्यानं काय होईल? mRNA तयार होईल. आणि mRNA तयार झाल्यानंतर त्याच्यापासून पर्टिक्युलर प्रोटीन तयार होईल. म्हणजे जीन लेवलला ऍक्टिव्हेट करायचं काम स्टिरॉइड हॉर्मोन करतात. प्रोजेस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन हे सगळे स्टिरॉइड हॉर्मोन आहेत. जीन लेवलला काम करतात हे हॉर्मोन्स, जीन लेवलला काम करतात. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, जीन लेवलला काम करतात म्हणजे जीनला ऍक्टिव्हेट करतात का जीनला अल्टर करतात? इट डू नॉट अल्टर द जीन. डू नॉट अल्टर जीन but activate the gene to produce mRNA, and mRNA produce protein, and protein regulate that particular activity. अशा प्रकारे स्टिरॉइड हॉर्मोन्स जे आहेत त्यांचे रिसेप्टर काही जण म्हणतात तिथं सायटोप्लाझम मध्ये, काही जण म्हणतात न्यूक्लियस मध्ये. थोडंसं व्हेरिएशन त्यामध्ये आहे. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ स्टिरॉइड हॉर्मोन्स. त्याच्याबरोबर इन्सेक्टमध्ये फिरो हॉर्मोन्स आहेत. आणि हे फिरो हॉर्मोन्स काय केले जातात? फिमेल इन्सेक्ट जिथं असेल तिथं फिरो हॉर्मोन रिलीज करणार आणि तिथं जवळपास थांबणार. त्या फिरो हॉर्मोनकडे मेल अट्रॅक्ट होतात, कारण सेक्स अट्रॅक्टनचं काम हे हॉर्मोन करतं. आणि त्या हॉर्मोनमध्ये त्याचे अँटीने बुडवले की त्याला केमिकल सिग्नल मिळणार की आपल्याला ब्रीडिंग करायचंय आणि ब्रीडिंगसाठी पार्टनरनं निमंत्रण दिलंय. आणि मग फिमेल तिथंच असणार जवळपास आणि मग ब्रीडिंगची प्रोसेस होणार. मेल डाईज आफ्टर कॉप्युलेशन ही त्यांच्यामध्ये परंपरा आहे. त्याचबरोबर एक्टो हॉर्मोन्स आहेत. मोल्टिंग, शेडिंग ऑफ स्किन यासाठी पण काही एक्टो हॉर्मोन्स इथं तयार केले जातात. तर अशा प्रकारे आपण स्टडी केला हॉर्मोनल कंट्रोल अँड इंटिग्रेशनचा. थँक यू व्हेरी मच.